पुण्याच्या हडपसरमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे। कामधेनू इस्टेटमधील नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। बॉम्ब शोधक पथक बॉम्ब सदृश वस्तू घेऊन मोकळ्या जागेमध्ये रवाना झालं आणि त्यांनी ही वस्तू निकामी केलेली आहे। यावेळी बीडीडीएस पथक, अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी दाखल होते। पोलिसांकडून या प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास केला जातोय। सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्यातून आता ही सगळी माहिती गोळा केली जाते। आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी बीडीडीएस टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। तर ही बॉम्ब सदृश वस्तू नेमकी ठेवली कुणी या संदर्भातला तपास आता पोलिसांनी हाती घेतलेला आहे। पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही सुद्धा लागलेला आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून त्या व्यक्तीला शोधण्याचं काम पोलीस करत आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने आता तपास केला जातोय? पुण्यातील हडपसर परिसरामध्ये काल जे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती त्याचा पोलिसांनी शोध घेतला आहे। एका नामांकित हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये हा बॉम्ब सदृश्य जी वस्तू आहे ती ठेवण्यात आली होती। ती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आपल्याला पाहायला मिळत होते। ज्यावेळेस बीडीडीएस पथकाने त्याची शोध घेतला होता त्यावेळेस त्याच्यात लो इन्सेंटिटी असलेल्याचं प्रमाण जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे आणि ते एका मोकळ्या जागेत नेऊन त्याचा तो जो बॉम्ब होता सदृश्य तो तिथं निकामी करण्यात सुद्धा आलेला आहे। खरं तर पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिलेली आहे की त्याची तीव्रता ही जी कमी होती, मात्र जे सर्किट होतं ते बॉम्ब सदृश्यच होतं, त्यामुळं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। पोलीस, एटीएस आणि स्थानिक गुन्हे शाखा आहे ती या गोष्टीचा तपास करत आहे की तो जो बॉम्ब सदृश्य जी वस्तू होती ती हॉस्पिटलमध्ये का ठेवण्यात आली होती। सीसीटीव्ही जे आता समोर आलेले आहे, सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती जो आहे तो त्या एका बॉक्समध्ये ती वस्तू घेऊन जात असल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे एटीएस आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखा आहे ती या गोष्टीचा तपास जे आहे ते युद्ध पातळीवर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र काल जर बघितलं तर बॉम्ब सदृश्य जी वस्तू होती तिला 7 मिनिटाचा टायमिंग सुद्धा लावण्यात आला होता, त्यामुळे पूर्णपणे वातावरण जे आहे ते तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक पथकं जी आहेत ती तिथं दाखल झाली होती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। सीसीटीव्ही जे आहे ते अनेक सीसीटीव्ही जे आहेत ते तपासले जात आहेत। विशेष करून हॉस्पिटलमध्ये जे सीसीटीव्ही लावण्यात आलं होतं ते सुद्धा या ठिकाणी तपासलं जात आहे। अगदी त्यामुळे कोणत्या उद्देशानं आरोपीनं ही वस्तू तिथे ठेवलेली होती याचा तपास केला जातोय। आरोपीचा सुद्धा शोध घेतला जातोय, त्यामुळे येत्या काळात काय नेमके या संदर्भातले डिटेल्स बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।